लक्ष्मण सर, एक Yes, sir. महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. बोला ना. आज एखादी व्यक्ती जॉब मधून रिटायर होते तरी सुद्धा त्याचं स्वतःचं घर का होत नाही? रिअल एस्टेटचा एक सर्वे आहे 2002च्या आसपासचा. जर तुम्ही बघितलात ना, पूर्ण भारतातल्या कुठल्या पण मेट्रो सिटीमध्ये जर स्वतःचं घर घ्यायचं असेल ना सर, तर साधारणपणे त्यावेळेस तुमची 1-1.5 वर्ष किंवा मॅक्झिमम 2 वर्षाचं जे इन्कम होतं ना, ते तुम्ही जर कॉन्ट्रीब्युट केलं तर तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकत होता. कारण त्या काळी घर हे नेसेसिटी होती, ती लक्झरी किंवा लाईफस्टाईल किंवा तुमचा स्टेटस सिम्बल नव्हता. पण जसं जसं जमाना पुढे गेला तसं 2000 तुम्ही 10-15चा जर विचार केला तर 2010-15च्या वेळेस तुम्हाला स्वतःचं घर हे नेसेसिटी नसून ते तुमचं स्टेटस सिम्बल बनलं. आणि स्टेटस सिम्बल बनल्यामुळं त्याच्यामध्ये तुमच्या घरांच्या ज्या लाईफस्टाईल त्याची जी क्वालिटी होती ती थोडीशी इम्प्रोवाइज झाली. पण ज्या पद्धतीने मार्केटमध्ये क्वालिटीज इम्प्रोवाइज झाल्या किंवा मार्केटमधली महागाई वाढली, त्या पद्धतीने तुमचे इन्कम सोर्सेस नाहीत वाढले. आणि त्याच्यामुळे 2010-15च्या किंवा 15च्या आसपास जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल तर तुम्हाला साधारणपणे सर तुमच्या 5 ते 7 वर्षाचं इन्कम कॉन्ट्रीब्युट करायला लागत होतं. आणि त्याचबरोबर जर तुम्ही आता करंट सिच्युएशन जर अंडरस्टँड केली तर आता स्वतःचं घर हे काय बनलेलं आहे सर, स्टेटस सिम्बल न राहता ते आता लक्झरी बनलेलं आहे. लोकांना स्पेशियस घरं पाहिजे आहेत किंवा लोकांना त्या पद्धतीचे बिल्डिंग पाहिजे आहेत, अम्युनिटीज पाहिजे आहेत. आणि त्या पद्धतीने आता सर्वसामान्य लोक स्वतःचे घरं घेण्यासाठी त्यांना त्यांच्या आयुष्यातली 15 वर्षाचं इन्कम कॉन्ट्रीब्युट करावं लागते, त्यावेळेस त्यांना स्वतःच घर घेता येते. पण सर ही हालत जी आहे ना, ही अजून बिकट होत चालली. आज जी 25 वर्ष यामधली जी जनरेशन आहे, ज्याला आपण जेन झी बोलतो, हे ज्यावेळेस त्यांच्या वयाच्या 30-35 वर्षापर्यंत पोहोचतील, म्हणजे ते ज्यावेळेस स्वतःचं घर घेण्याचा विचार करतील तर त्यांना 25 ते 30 वर्षाचं इन्कम कॉन्ट्रीब्युट करावं लागेल, त्यावेळेस ते स्वतःचं घर अफोर्ड करू शकतील. आणि जर तुम्ही त्या जेनझी मध्ये आहात किंवा जर तुमची नेक्स्ट जनरेशन जेनझी आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्यांना त्या क्लटरमध्ये किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यभराची इन्कम कॉन्ट्रीब्युट करून जर त्यांना घर घ्यायला लावायचं नसेल, तर तुम्हाला आता तुमच्या शहरामध्ये जे फ्रंट एंड मार्केट आहे, शहराच्या आजूबाजूला जे नवीन बनणारी शहर आहेत त्यामध्ये तुम्हाला, जसं की आता मुंबईच्या सबबमध्ये नैना शहर बनतंय किंवा MMRD आपलं तिसरी मुंबई बनवतंय, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या 1-2 वर्षाचं इन्कम कॉन्ट्रीब्युट करून 1-2 गुंठ जमीन जर घेऊन ठेवली ना सर, तर येणाऱ्या 5-7 वर्षामध्ये तुमचं EMI फ्री घर होऊन जाईल. आणि हे सगळ्यात बेस्ट इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी किंवा तुमच्या पुढच्या जनरेशनसाठी ही ठरून जाईल सर. आणि ही गोष्ट आज सगळ्यांना नाही कळत आहे, ही वेळ आल्यानंतर लोकांच्या लक्षात येते, ते आता नाही कळत.